रूपश्री किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज मी आपल्याला व्हेज पनीर कटलेट दाखवणार आहे. कुकरमध्ये मी 1 वाटी फरसबी आणि 3 बटाटे घेतले आहेत. 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे. पाणी फरसबीमध्ये न घालता बाजूने घालणार आहे. कुकरमध्ये शिजवलेल्या बटाट्याची साल काढून घेणार आहे. शिजवलेले बटाटे मॅश करून घ्यायचे आहेत. बटाटे चांगले मॅश करून झालेले आहेत. मॅश केलेल्या बटाट्यामध्ये मी 1 टेबलस्पून लसूण अद्रक मिरची पेस्ट घालणार आहे. कुकरमध्ये वाफवलेली 1 वाटी फरसबी घालत आहे. 1 टेबलस्पून चिरलेला कांदा घालत आहे. टेबलस्पून हिरवे ओले वाटाणे, 1 टेबलस्पून गाजराचा कीस, 1 टेबलस्पून किसलेले बीट, जिरे पावडर, 1 टीस्पून धने पावडर, 1 टीस्पून गरम मसाला पावडर, चिमूटभर हळद, 1 वाटी किसलेले पनीर, चवीनुसार मीठ घालायचे आहे. सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत. टीस्पून काश्मीरी मिरची पावडर. काश्मीरी मिरची पावडर चांगली मिक्स करून घ्यायची आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. सुरुवातीला अर्धा कप आणि नंतर अर्धा कप असा एकूण 1 कप ब्रेड क्रम्स घातला आहे. भाज्यांचे मिश्रण चांगले एकजीव झाले आहे. भाज्यांच्या मिश्रणाचा गोळा तयार होतोय, म्हणजे कटलेटचे मिश्रण चांगले तयार झाले आहे. कटलेट बनवण्यासाठी मी साचा घेतला आहे. भाज्यांचे मिश्रण साच्यामध्ये भरून सर्व कटलेट मी तयार करून घेणार आहे. सर्व कटलेट तयार झाले आहेत. 1 कप ब्रेड क्रम्स घेतले आहेत. सर्व कटलेटला ब्रेड क्रम्सचे कोटिंग करून घेणार आहे. सर्व कटलेट तळण्यासाठी तयार आहेत. पॅनमध्ये तळण्यासाठी तेल घेतले आहे. तेल गरम झाले आहे. मीडियम गॅसवर सर्व कटलेट तळून घ्यायचे आहेत. कटलेटची एक बाजू तळली गेल्यावर दुसरी बाजू पलटी करून तळायची आहे. सर्व कटलेट क्रिस्पी गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. कटलेटचा आपण कलर पाहू शकता, चांगले क्रिस्पी गोल्डन ब्राउन झाले आहे.
व्हेज पनीर कटलेट तयार झाले आहे.